नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे. तर दिनांक 10 मार्च 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, पहिली घडामोड आहे, शिकागो ॲल्युमिनी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? तर त्यांचं नाव आहे के.व्ही. सुब्रमण्यम. पहिले भारतीय आहेत, त्यामुळं IMP आहे. त्यानंतर पुढचं, फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रांप्री 2026चा विजेता. आता ज्या काही फॉर्म्युला 1च्या ज्या काही स्पर्धा पार पडतात तर त्यांचे विजेते आपल्याला पेपरला विचारले जातात. ज्या ज्या महिन्यात ते पार पडले त्याचे विजेते कोण आहेत असं तुम्हाला विचारलं जातं. तर सध्याची ऑस्ट्रेलियन ग्रांप्री आहे 2026ची, त्याचा विजेता ठरला आहे जॉर्ज रसेल. त्यानंतर पुढची चालू घडामोडी, मी हेल्थ नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते केरळ या राज्याने तयार केलेलं आहे. मी हेल्थ. त्यानंतर पुढचं, लॅमितीये 2026 हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला? त्याचं उत्तर आहे भारत आणि सेशेल्स या दोन देशादरम्यान लॅमितीये 2026 हा लष्करी सराव पार पडला. जे काही महत्त्वाचे लष्करी सराव आहेत जे दरवर्षी पार पडतात ते तुम्ही सर्व पाठ करून ठेवायचे, म्हणजे हँड इन हँड. त्यानंतर वज्रप्रहार, शक्ती, गरुड शक्ती, गरुडा, इंद्रा, हे जे काही सगळे लष्करी सराव आहेत जे दरवर्षी होतात तर त्यांचे तुम्ही देश कोणत्या देशासोबत झाला ते पाठ करायचं. शक्यतो ठिकाणी येत नाही, फक्त कोणत्या देशासोबत झालं ते आपल्याला पेपरला येतं. त्यानंतर बघा, नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती कोण? तर तिचं नाव आहे दीपाली दास, जी बांगलादेशची, जिला या आपल्या नवीन नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत तिला नागरिकत्व मिळालेलं आहे. त्यामुळे हिचं नाव महत्वाचं आहे, पेपरला आपल्याला येऊ शकतं. त्यानंतर मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ही बार्सिलोना म्हणजे स्पेनमध्ये आहे तेथे पार पडली. तर अशा आपल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या, जास्त काही नाही. तर या सर्व चालू घडामोडी तुम्ही नोट डाऊन करा. तसं आपलं लेक्चर कसं वाटतं ते नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.